महाराष्ट्राचं कुलदैवत आई तुळजाभवानी यांचा राजा राजा छत्रपती संविधानाचे शिल्पकार युग पुरुष महामानव बोधिसत्व ज्ञानसूर्य डॉक्टर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ माता सावित्री माता रमाई हिंदुश्री महाराणा प्रताप क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले लोकशाही साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सर्व युगपुरुष महामानवांना विनम्र अभिवादन। आजच्या या महायुतीच्या प्रचार सभेच्या निमित्ताने या सभेला संबोधित करण्याकरिता उपस्थित असणे या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या मंत्रिमंडळातील सहकारी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आपल्या महाराष्ट्राची मुलूक मैदानी तोफ आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब ज्यांना चौथ्यांदा आपल्याला चौकार मारून खासदार करायचंय आणि मोदीजींची पंतप्रधान पदाची हॅट्रिक पूर्ण करायची एक मत प्रतापरावच्या रूपाने देशाला अर्पण करायचंय ते खासदार प्रतापरावजी जाधव साहेब शिवसेना भाजपा राष्ट्रवादी मित्र पक्ष सर्व लोकप्रतिनिधी सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर खेड्यापाड्याच्या काड्याकोपऱ्यातून आपल्या पक्षाला विजय मिळवून देण्याकरता गेल्या 15 दिवसापासून घरावर तुळशीपत्र ठेवून झुंजत असलेला हा माझा समोर बसलेला प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता व्यासपीठावरील माझ्या महिला भगिनी समोर उपस्थित सगळ्या माझा रास्ता भी जानता हूँ, मैं रास्ता भी जानता हूँ, चलना भी जानता हूँ, मैं आग हूँ, तबीयत से जलना भी जानता हूँ, रास्ता भी जानता हूँ, जलना भी जानता हूँ, मैं आग हूँ, तबीयत से जलना भी जानता हूँ। मुझे मोम ना समझो, मुझे मोम ना समझो, जो झट से पिघल जाऊंगा। मैं सूरज हूँ, डूबकर भी निकल जाऊंगा, डूबकर भी निकल जाऊंगा। मैं उस माटी का वृक्ष नहीं, मैं उस माटी का वृक्ष नहीं जिसे नदियों ने सींचा है। बंजर जमीन में पलकर मैंने मृत्यु से जीवन सींचा है। याच पद्धतीनं आपल्या जीवनाची सुरुवात आपण गेल्या 40-41 वर्षापासून केली आणि आज मला अभिमानाने सांगायचं वाटतं की आम्ही टीव्ही पाहिले, पेपर पाहिले, सकाळचा आमच्या सोबतचा एखादा कार्यकर्ता किंवा नेता संध्याकाळी कोण्या पक्षात जाईल याची काही गॅरंटी नसते। त्याला आज विचारलं तर म्हणतो भाजपमध्ये, उद्या पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये, संध्याकाळ पाहिलं तर कदाचित काँग्रेसमध्ये पण असतं। पण हा जो बसलेला आमचा कार्यकर्ता आहे हे सतीचे लाल गेल्या 40-35 वर्षापासून यांची निष्ठा एकाच ठिकाणी आहे आणि ती आणि या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या बळावर या निवडणुकीला तुम्ही आम्ही सगळे सामोरे जातो। अरे आता बोलू पण द्या, हे कळलं तर पाहिजे। बांधवांनो, आपण देशाच्या खूप मोठ्या निवडणुकीला सामोरे जात आहोत। खासदार
प्रतापराव जाधवच्या रूपाने आपल्याला चौथ्यांदा महायुतीचा उमेदवार या ठिकाणी मिळालेला आहे। संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे आणि विधानसभा मतदारसंघात देखील आपण त्यांचा प्रचार करत आहोत। सगळे म्हणतात खासदार साहेब निश्चित आहे, खासदार साहेब आमच्या गावात आले नाही, आम्हाला भेटले नाही। मी आज जाहीरपणे खासदार साहेबांसमोर सांगतो, मीच खासदार साहेबांना विनंती केली की खासदार साहेब या मतदारसंघात पैसा टाकायचं तुम्ही कष्ट करू नका, तुमचा आमदार या ठिकाणी सक्षम आहे। उलट आणखी गावं कव्हर करा, बाहेरच्या ठिकाणी जा, आमच्या कार्यकर्त्यांना नाही कामाची जबाबदारी ही माझ्यावर सोडा। आणि म्हणून ज्यावेळेला तुमचा आमदार त्यांना सांगतो की बाहेरची बांधणी करा, त्यामुळे आमच्या लोकांनी आमच्या गावात आले नाही, आम्हाला भेटले नाही, आम्हाला बोलले नाही, ही तक्रार करण्याची काही आवश्यकताच राहिली नाही। ही जबाबदारी आपणच त्यांच्यावर दिली आणि मी जी जबाबदारी दिली ती तुमच्या सर्वांच्या साक्षीने त्या ठिकाणी दिलेली आहे। आणि म्हणून आता या निवडणुकीमध्ये आपण चाललोय ते कामाच्या बळावर चाललो। अनेक आमदार या मतदारसंघातून गेले, 15 वर्ष राहिलं, कोणी 25 वर्ष राहिलं, पण या 1.5 वर्षात जी कामं या मतदारसंघात झाली ती कदाचित आजपर्यंत कधीच त्या ठिकाणी झाली नाही, कधीच झाली नाही। साधा सिंपल कधी विचार केला तर हा धामणगाव वडेचा वाघजाळपर्यंतचा रस्ता 1 किलोमीटर झाला की 1 किलोमीटर ब्रेक, पुढे 2 किलोमीटर झाला की पुन्हा ब्रेक। पहिल्यांदा डायरेक्ट जामनेर बाउंड्री ते वाघजाळचा फाटा धामणगाव वडेवाल्यांचं मोकळ्यात जास्त बुलढाण्यात जास्त पोटाचं पाणी पण हलत नाही। ही सगळी परिस्थिती या सगळ्या तालुक्यामध्ये आपण निर्माण केलेली आहे। आज या विधानसभा मतदारसंघात केंद्राच्या मदतीने आपण मेडिकल कॉलेज आणलं। आज मेडिकल कॉलेज आणल्यानंतर त्या मेडिकल कॉलेज ज्या दिवशी आणलं त्या दिवशी त्या मेडिकल कॉलेजच्या जागेच्या आजूबाजूच्या 4-5 गावच्या शेतकऱ्यांच्या शेतीचे भाव हे रात्रभरात 4पट झाले। एक फायदा शेतकऱ्यांच्या ठिकाणी झाला आणि या मेडिकल कॉलेजमध्ये आता जे ऍडमिशन होणार आहेत, एका ऍडमिशनची खासगी मेडिकल कॉलेजला 1 कोटीपेक्षा कमी फी लागत नाही। मग गोरगरीब शेतकऱ्यांची पोरं 1 कोटी रुपये आणतील कुठून? मग याचा अर्थ कोणत्याही शेतकऱ्याचा पोरगा, कोणत्याही गरीबाचा पोरगा हा डॉक्टर कधीच होणार नाही, ज्यांनी कधी डॉक्टर व्हायचं स्वप्नही पाहायचं नाही। आणि म्हणून आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली आणि बुलढाण्यामध्ये आपण मेडिकल कॉलेज मंजूर करून घेतलं। पुढच्या वर्षीपासून ज्या लोकांची ऍडमिशन होईल 1 रुपया न लागता आज आमच्या गरीब पोरांची ऍडमिशन त्या मेडिकल कॉलेजमध्ये होणार आहे आणि पुढच्या काळामध्ये शेतकऱ्यांची पोरं ही डॉक्टर म्हणून बाहेर पडणार आहे। त्या दवाखान्यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांचा स्टॉप लागणार आहे, टेक्निकल स्टॉप लागणार आहे आणि काही आउटसोर्सिंगचा देखील स्टॉप लागणार आहे। तो आउटसोर्सिंगचा स्टॉप जो 3-4 हजाराच्या संख्येमध्ये तो भरायची जबाबदारी आमची असणार आहे। टेक्निकल स्टॉप हे शासन त्या ठिकाणी भरणार आहे। याचा अर्थ 6,000 पोरांना नोकऱ्या त्या मेडिकल कॉलेजच्या माध्यमातून मिळणार आहे। बीएससी ऍग्री कॉलेजच्या खूप घोषणा झाल्या, अनेकांनी सांगितलं आम्ही आणणार, आम्ही नेणार, आम्ही फक्त ऐकत होतो। पण आज बुलढाणा शहरामध्ये बीएससी ऍग्री कॉलेज जे फक्त शेतकऱ्यांच्या मुलाकरता आहे, ज्याच्याकडे 7 बारा आहे त्याला बीएससी ऍग्रीची ऍडमिशन आहे। 4 वर्षांनी हा मुलगा ज्यावेळेला कृषी अधिकारी म्हणून बाहेर पडेल त्यावेळेला त्याला त्याचं महत्व कळेल की आज 40 लाख रुपये बीएससी ऍग्रीची फी असते। आपण जे कॉलेज आणलं त्या कॉलेजमध्ये 4 रुपये देखील आता शेतकऱ्यांच्या पोराला लागणार नाही, विनामूल्य तो बीएससी ऍग्री कॉलेजचा त्या ठिकाणी अधिकारी म्हणून बाहेर त्या ठिकाणी पडेल। मॉडर्न डिग्री कॉलेज आपण आणलं, आपल्या पोरांना पुढच्या शिक्षणाकरता युनिव्हर्सिटीला जायचं पडायचं, कोणी पुणे युनिव्हर्सिटी, कोणी मुंबई, कोणी नागपूर, कोणी अमरावती, कोणी संभाजीनगर, मी ती युनिव्हर्सिटीज पुण्यात मंजूर करून आणली। आता आपल्या लोकांना कुठेही जायची गरज पडणार नाही। हा आमचा सगळा मोठा तालुका दुष्काळी पट्टा आहे। अनेक 1999 पासून गुलाबराव पाटील साहेब आम्ही बोधवड सिंचन फक्त ऐकत होतो। 2012ला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांनी त्याचं भूमिपूजन केलं, पण पुढच्या काळामध्ये हे सगळे पैसे तुमच्या एका माणसाला कसे आमचे गायब केले आता इथं काही मी जाहीर सांगितले, आपण सगळे सोबत आहोत। पण आमचा शेतकरी मात्र त्या ठिकाणी त्या सगळ्या गोष्टीपासून वंचित राहिला। पण आज अभिमानाने सांगतो की एकनाथराव शिंदे साहेबांनी 2 मीटिंग घेतल्या, त्या मीटिंग मध्ये मी पाठपुरावा केला, पाठपुरावा करून त्याचे ज्ञापन मंजूर करून केंद्र सरकारच्या जलद गती प्रधान सिंचन योजनेमध्ये हाय पॉवर कमिटीच्या माध्यमातून प्रस्ताव पाठवला। तो
मंजूर झाला आणि आता आचारसंहिता संपता त्याचं टेंडर लागणार, याच उन्हाळ्यात त्याचं काम चालू होणार आणि पुढच्या उन्हाळ्याच्या आत बोदवड उपसा सिंचनचं काम 100% पूर्ण होणार, 100% पूर्ण होणार. काय पाहिजे आमच्या शेतकऱ्यांना? 56 तालुक्यामध्ये सगळ्यात जास्त अवर्षणग्रस्त असणारा तालुका म्हणजे आमचा तालुका, सगळ्यात जास्त आत्महत्या करणारा तालुका म्हणजे मोताळा तालुका. एकेका गावात 50 संपर्क शेतकरी आपल्या जीवाला संपवून टाकतात आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्याच्या शेतीला आम्ही जर 12 महिने पाणी देऊ शकलो तर आमचा शेतकरी कधीच त्या ठिकाणी आत्महत्या करणार नाही. आणि म्हणून बोदवड उपसा सिंचनचं टार्गेट आम्ही पूर्ण केलं. आता वैनगंगा नळगंगाचा प्रस्ताव 88,000 कोटीचा खासदार साहेबांनी मार्गी लावला. आपण पडलक धरणाचं पाणी ओव्हरफ्लोचं 60% पाणी आपण नळगंगा धरणामध्ये वळती करून आलो. 40% पाणी आपण धामणगाव नेऊन आलो आणि त्या माध्यमातून वाटेत येणारी सगळी शेती ही सिंचनाखाली आपण घेऊन आलो. नळगंगा धरण आमच्या तालुक्यात पाणी जातं नांदुरा मलकापूरला, पण आम्हाला त्याच्याबद्दल दुःख नाही, जेलसी नाही, पण या तालुक्यातला शेतकरी उपाशी आहे. आणि म्हणून किनवण्याच्या जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीच्या बाजूला जो मोठा खड्डा आहे 185 हेक्टरचा, त्या ठिकाणी मी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये एक स्टोरेज डॅम मंजूर करून घेतला. त्या स्टोरेज डॅमचं पाणी खांडमतखेड पासून तर बामंद्यापर्यंत तर सिंदखेडला पाणी सर्वापर्यंत 17 गावाला पाणी जाईल आणि 17 गावाची कायमची तहान, वसुंधरेची तहान ही कायमची त्या ठिकाणी संपून जाईल. मी हरमोडच्या धरणाची 5 फूट हाईट उंच करून मोयगाव नदीला ब्रेक करून त्याच्यामध्ये बांध टाकून त्या पाण्याचं लिफ्ट हरमोड धरणामध्ये मी पाणी लिफ्ट करायचा प्रस्ताव तयार केला. त्याच्यामुळे 1500 हेक्टर जमीन पाण्याखाली येणार. मी मूर्तीच्या धरण मंजूर केलं, त्या धरणामध्ये देखील 2000 हेक्टर जमीन पाण्याखाली त्या ठिकाणी येणार. असं करता करता हा सगळा तालुका 100% सिंचनाखाली येणार. बुलढाण्यात गिरडा धरण मंजूर केलं. डोंगरखेड्याला 3 तलाव दिले, हातडीला 2 तलाव दिले, सावळ्याला 2 तलाव दिले. खडकपूर्णाची महत्वाकांक्षी योजना देखील मंजूर करून पुढच्या महिन्यात ते पाणी देखील मी पुण्यात आणणार आणि येळगाव धरण माझ्या शेतकऱ्यांकरता मी मोकळं करणार. आज लोकांना 24 तास पाणी दिलं, मग लोकांना पाहिजे काय? लोकांना पाहिजे कमीत कमी सकाळी 6 ते संध्याकाळी 7 पर्यंत वीज पाहिजे. आपण मोताळा आणि बुलढाणा तालुक्यातले जेवढे सबस्टेशन इलेक्ट्रिकलचे आहेत ते सगळेच्या सगळे सबस्टेशन आपण सौर मध्ये कन्वर्ट केले. या वर्षीपासून पावसाळ्यामध्ये तुम्हाला या इलेक्ट्रिकची लाईनची गरज पडणार नाही. तुम्हाला सौरवर सगळ्यांना लाईन मिळेल आणि 12 तास इलेक्ट्रिकची वाट न पाहता, लोड शेडिंगची वाट न पाहता तुम्हाला सगळ्या लोकांना त्या ठिकाणी लाईन मिळणार आहे. आता पाणी आलं, आता वीज आली, मग शेतीच्या मालाच्या गॅरंटीचं काय? तर बुलढाणा आणि मोताळा दोन्ही तालुक्यात आपले उदय सामंत उद्योगमंत्री यांनी 650 एकर जमीन ही औद्योगिक क्षेत्राकरता आपली मंजूर केली. उद्योग आपल्याला ठिकाणी आणायचे आणि म्हणून टेक्सटाईल पार्क त्या ठिकाणी मंजूर झाला आणि त्या टेक्सटाईल पार्क करता 250 एकर जमीन सरकारने त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी दिली. आता उर्वरित जमीन ही संपादित करून 650 एकरावर बुलढाण्यामध्ये 2000 कोटी रुपयाचा टेक्सटाईल पार्क सिंगापूरच्या मदतीने या ठिकाणी उभारून जवळपास 12,000 पोरांना त्या ठिकाणी नोकरी देण्याचं काम देखील आपण या ठिकाणी करणार आहोत. 500 पाणी जर लोकांना मिळाले, आज आम्ही 1 पीक घेतो किंवा 2 पीक घेतो. आज पेट्रोलचे भाव प्रचंड वाढले आणि म्हणून केंद्र आणि ऊसाच्या मळीपासून तयार होणारा इथेनॉल आता त्याच्यावर बंदी घातली. ऊसाच्या मळीपासून तयार होणारा इथेनॉलचा मार्केट रेट आहे 51 ते 52 रुपये लिटर. पण मक्यापासून जे इथेनॉल तयार होतं त्याचा मार्केट रेट 67 रुपीज पर लिटर. म्हणजे माझ्या शेतकरी जर 3 मक्याची पिकं काढली आणि तो जर कन्वर्ट फॉर्म मध्ये तो जर इथेनॉल मध्ये कन्वर्ट झाला तर आमच्या शेतकऱ्यांना पुढे बँकेसमोर कर्जाला हात पुढे करायची गरज नाही. मी एवढा समृद्ध करून टाकतात आमचा शेतकरी की बँकावाले म्हणतील अरे शेतकरी बाबा तुझ्याकडे प्रचंड पैसे झाले आमच्या बँकेत ठेव, पण आमच्या शेतकरीच्या बँकेला उभं करणार नाही. एवढं समृद्ध, एवढं सधन मी शेतकऱ्याला करण्याचा निर्णय या ठिकाणी आपण घेतलेला आहे. सिंचनाच्या बाबतीत आपण केलंय, स्पोर्टच्या बाबतीत मध्ये देखील आपण ऑलिम्पिक दर्जाचे स्टेडियम आपण संपूर्ण शहरामध्ये उभे करायला हाती घेतले. मोताळ्यात देखील नमो क्रीडा संकुल योजनेअंतर्गत
3 ठिकाणी या तरुण पोरांकरता आपण स्टेडियमची निर्मिती त्या ठिकाणी हाती आपण या ठिकाणी घेतली आहे. म्हणजे एखादा आमदार गुलाबराव भाऊ सिंचनामध्ये परफेक्ट असतो, एखादा एज्युकेशन मध्ये परफेक्ट असतो, एखादा स्पोर्ट मध्ये परफेक्ट असतो, एखादा आणखी कुठल्या गोष्टीमध्ये असते. पण ही विधानसभा अशी की ऑल इन वन, एक क्षेत्र आम्ही खाली सोडलं नाही की ज्या क्षेत्रामध्ये आम्ही त्या ठिकाणी पुढे नाही. आणि म्हणून कार्यकर्त्यांच्या हाताला काम देणं हे सगळ्यात महत्वाचं पहिलं काम आमच्या ठिकाणचं आहे. आज आपण पाहिलं की भारतातला पहिला सर्वात मोठं शिवरायांचं शिवस्मारक हे बुलढाणा शहरात उभं झालं. शिवजयंतीला त्याची पूजा झाली. बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाईचा भारतातला पहिला पुतळा बुलढाणा शहरामध्ये बसतोय. माता सावित्री आणि महात्मा ज्योतिबांचा एकत्रित पहिला पुतळा हा बुलढाण्यामध्ये साकारतोय. वामनदादा कर्डकांच्या पुतळ्याचं लोकार्पण देखील झालं. सम्राट अशोकाने धम्माचा बुद्धाचा प्रसार केला. त्या सम्राट अशोकाचा देखील पहिला पुतळा हा बुलढाणा शहरात बसतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवीचा अश्वारूढ पुतळा देशात कुठे नाही. जिथे त्यांचं साम्राज्य होतं इंदोरमध्ये MP मध्ये, तिथे देखील त्यांचा अशोक पुतळा नाही, तो देखील आपल्याकडे साकारतोय. ज्या ज्या नरवीरांनी, ज्या ज्या महायुद्धांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्याच्या लढाईमध्ये ताकद दिली, शक्ती दिली, तो नरवीर तानाजी असू दे का नरवीर बाजी प्रभू असू दे, शिवा काशीद असू दे का शिवा महाल असू दे, सगळ्यांची स्मारक आज आपल्या शहरामध्ये त्या ठिकाणी उभी राहत आहे. एक नवीन आयडिया, एक नवीन संकल्पना या विधानसभेमध्ये. भाऊ आता माझी पॅराग्लायडिंगची बी तयारी झाली, आमची रोपवेची बी तयारी झाली. आम्ही हे सगळं शहरामध्ये उभे करून आलो. 55 ओपन जिम आमच्या झाल्या. शहरातली स्टेडियम पहिलं जागतिक दर्जाचं ऑलिम्पिक स्टेडियम बुलढाण्यात तयार करतोय. ऑलिम्पिक दर्जाचा स्विमिंग टँक महामंडळाने घेतला. फिजिओथेरपी सेंटर चंदीगडच्या धर्तीवर बुलढाण्यात उभं राहत आहे. योगा सेंटर उभं राहत आहे, योगा पार्क उभं राहत आहे. ज्या टीबी तलावाच्या पाण्यामध्ये तिथे कोणी टॉयलेटला जायची इच्छा नव्हती, आज त्याचा मी सर्व करून टाकला. त्याच्यामध्ये मी पाण्यामध्ये लेझर म्युझिकल कलर फाउंटन सिस्टीम, म्हणजे पाण्याच्या कारंजामध्ये तुम्हाला अफजल खानाची शिवरायांची लढाई पाहायला मिळणार आहे. पाण्याच्या कारंजामध्ये केवळ तेच नाही, तुम्हाला नरवीर बाजी प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध, तुम्हाला त्याच्यामध्ये मक्का मदिना देखील पाहायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या धर्माचा एकही जातीवाद आम्ही त्याच्यामध्ये ठेवला नाही. आणि अशा प्रकारे विकासाच्या बाबतीमध्ये तर आम्ही सर्वच रेकॉर्ड या ठिकाणी तोडले. आम्ही मुस्लिम बांधवाबद्दल काही तेच केला नाही. आज 1 करोड पासून तर 25 लाखापर्यंत प्रत्येक गावात, बुलढाणामध्ये, देवघाटमध्ये, कोथळीमध्ये, मोताळामध्ये, धामगावमध्ये 1 कोटी ते 50 लाखाचा शादीखाना पण त्या ठिकाणी दिला. आजपर्यंत 50 वर्षाच्या काळामध्ये काँग्रेसवाल्यांनी कधीच मुस्लिम समाजाला दिलं नाही. त्या कब्रस्तानला देखील पैसे देण्याचं काम आपण या ठिकाणी केलं. मोताळ्याच्या कब्रस्तानला 65 लाख, इथल्या कब्रस्तानला पैसे, माकुडीच्या कब्रस्तानला पैसे. बुलढाणाच्या दर्ग्यावर मक्का मदिनेच्या प्रवेशद्वाराची प्रतिबिंब हे त्या ठिकाणी उभं करण्याचं काम आम्ही केलं. आम्ही जातीवाद कधीच डोक्यामध्ये त्या ठिकाणी ठेवणार नाही. काँग्रेसवाले शादीखाना द्यायचे, 3 लाखाचा शादीखाना, 4 लाखाचा शादीखाना, त्या मला शादीखाना स्वागत होती आता शादीखाना, 10,000चा शादीखाना. आणि याच्या पलीकडे मुस्लिम समाजाने कधी मागणी पण केली नाही. 150 बुद्ध विहार बुलढाण्यात उभे राहत आहे. मोठ्या तालुक्यात 150, 1 कोटीपासून ज्या गावची लोकसंख्या जेवढी असेल तेवढे बुद्ध विहार. आज इतिहास होणारा भाऊ, काल आम्ही बुलढाणा शहरात फिरलो. भीमनगर, मिलिंदनगर, साहेबनगर 100 पोरांचे जथ्थे आपल्या सोबत गेल्या वेळी. इकडे वंचित आम्ही खासदार साहेबांना मतदान करणार, जेवढा आम्हाला कोणीच दिलं नाही. आज मुस्लिम समाज आमच्या मोत्र्याच्या लोकांनी तर मागच्या वर्षी इतक्या 8 वातावरणामध्ये गळ्यात गमछे घालून मतदानाला गेले. या वर्षी ही बुलढाणा मोत्रा हे चित्र तुम्हाला पाहायला मिळणार आहे. काही जातीवाद आम्ही त्या ठिकाणी शिल्लक ठेवला नाही. सगळ्या लोकांना सोबत घेऊन जाण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं. ते आपल्याला निश्चितपणे सांगेल. आज हा रस्ता इतका चांगला झाला, आता 2 महिन्यामध्ये हा पुन्हा तुटणार आहे आणि डायरेक्ट 3 पदरी सिमेंट रोड होणार आहे. तुमचा दाता ते लाल माती झाड तो आता इतका चांगला झाला, तो पुन्हा तुटणार आहे, तो पण सिमेंट रोड होणार आहे. कितीतरी कामं सांगा तेवढी कमी आहेत. एवढी कामं आज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत.
आणि ती कामं देखील चांगल्या दर्जाची करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे। व मोताळा तालुक्यात 3 नद्या 183 किलोमीटरची नदी आहे, पण उन्हाळ्यामध्ये पाखाला प्याले पाणी नव्हतं। आज मी 35 बांध टाकले, 1-1 किलोमीटर पाणी लांब थांबला, 2-2 किलोमीटरच्या शेतकऱ्याच्या विहिरीचं पाणी खळाखळावर आलं की नाही आलं? आज मी पुढच्या वर्षीपर्यंत 183 किलोमीटरची नदी ही 100% भरेल एवढं बांध त्या ठिकाणी टाकणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी आपण कायम करण्याच्या तयारीमध्ये देखील आपण त्या ठिकाणी आहोत। आणि म्हणून आपण जी काही कामं आज जी मतं मागतोय ही केवळ कामाच्या भरशावर आपलं मतदान आपण या ठिकाणी मागत आहोत। आपण जातीपासून कधी मतं मागितली नाही। अनेक नेते होऊन गेले, मी या जातीचा तू त्या जातीचा, मी अमुक तू ढमुक, मला मतदान कर। आज देशाचे नरेंद्र मोदी एक चहा विकणारा माणूस, एक सामान्य कुटुंबातला माणूस, एक ओबीसी समाजाचा माणूस देशाचा प्रधानमंत्री गेल्यावर त्यांनी देशामध्ये कधी जातीवाद केला नाही। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी देशाची कामं त्यांनी त्या ठिकाणी केली। आजपर्यंत आम्ही एक पंतप्रधान पाहिली जी बाजीर होती इंदिरा गांधी, त्यानंतर सौम्य पंतप्रधान पाहिले आपण राजीव गांधी पाहिले। हे 2 जर सोडले तर या 70 वर्षात एकही प्रधानमंत्री असा झाला नाही की ज्यांनी स्वतःच्या मनाने स्वतःच्या विजननी भाषण केलं असेल का काम केलं असेल। जेवढी काँग्रेसला चिठ्ठी दिली तेवढंच भाषण, ते मनमोहन सिंगाला जेवढी चावी दिली तेवढंच खेळणं चालायचं। कधी यांनी विदेशाच्या बैठकीमध्ये आतंकवादाचा मुद्दा मांडला नाही, कधी यांनी नक्षलाचा मुद्दा मांडला नाही। जेव्हापासून प्रधानमंत्री मोदीजी झाले पाकिस्तानचे सगळे लाड बंद झाले। अरे 15 ऑगस्ट साजरा करू शकत नव्हतो, 26 जानेवारी करू शकत नव्हतो, अमरनाथ यात्रा होत नव्हती, वैष्णोदेवी यात्रा होत नव्हती, अनेक देवस्थान सगळे त्या ठिकाणी धोक्याच्या घंटेमध्ये होते। आज अशी नकेल पंतप्रधानांनी आतंकवाद्यांची कसली की आज एकही पाकिस्तानी आतंकवादी डोकं वर काढला नाही। याच्याही पलीकडे जाऊन पाकिस्तानचे खायचे वांदे आज मोदींनी करून टाकलेले। ज्या जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकत नव्हता, आमच्या प्रधानमंत्र्यांनी एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या स्वराज्य निर्माता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या जम्मू काश्मीरमध्ये जर उभा केला, हे कारण ही शक्ती केवळ नरेंद्र मोदी भाई आणि याच्याशिवाय दुसरा कोणी करू शकत नव्हता। या राम मंदिराचं निर्माण झालं, ही पार्टी आमची उभाटा पार्टी, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांच्या समोर गेले समाजवादी पार्टीवाले। त्या काळात समाजवादी पार्टीवाल्यांनी काय सांगितलं, या राम मंदिर नाही बोले, टॉयलेट बांधो, संडास बांधा। ते लाज लज्जा याला वाटायला पाहिजे की ज्या लोकांनी प्रभू रामाच्या मंदिरावर संडास बांधायच्या गप्पा केला, आज हे उभाटावाले त्यांच्यासोबत युती करतात, त्यांनाच त्यांच्यासोबत जातात। मी आता येता टीव्हीवर एक संजय राऊताचं स्टेटमेंट पाहिलं, किती घाणेरडे बोलला त्या अमरावतीच्या बाईबद्दल की ही तुम्हाला इशारा कराल, ही तुम्हाला इत्याग बोलवाल, बसू नका, ही नाची आहे, अमुक आहे। अरे काही लाच हा तू का आईच्या कुठे जन्मास आला, जशी लाच करत होते महिलाबद्दल बोलताना। अरे बाळासाहेब ठाकरेंच्या घरामध्ये देखील डायरेक्टर जन्मास आले, त्यांनी देखील अनेक कलाकारांचं शूटिंग केलं, मग काय त्यांना पण तुम्ही असंच बोलणार आहे? त्यांच्याकडून तुमची ही भूमिका असणार आहे? संस्कार नसलेले आता अर्ज भरायला येऊन गेले, रोहित आले, मोहित आले, आदित्य आले, बदित्य आले, अंधारे आले, उंदरे आले, बोंद्रे आले, आवळे आले, कावळे सगळे येऊन गेले। मागच्या वेळेला माझ्यावर टीका केली, हा आमदार असा बोलते, मी काही चुकीचं बोललो नाही, म्हणलं मी सती सावित्री असणाऱ्या महिलांना टीकेला उत्तर देतो, बाकीच्याला देत नाही। मी काय वाईट बोललो? काहीच नाही बोललो। पुन्हा आले म्हणे हे यांचे संस्कार आहे, ही यांच्यावर परवरिश अशी आहे। अरे माझ्यावरची परवरिश माझे वडील गांधीजी सोबत काम केलं, गाडगे बाबासोबत केलं। माझी आई सांगायची तुझ्या बापासोबतचा संसार म्हणजे तळ हाताच्या फोडासारखा आहे। इतके चांगले संस्कार आमच्यावर केले, पण आता कोल्हाटीच्या नादात अवलादीला कोण सांगणार आहे? तुम्हाला तोड आहे, आम्हाला तोड नाही का? मला भेटला त्यांचा नवरा बैजनाथ, त्यांनी सांगितलं सगळं काय काय असते ते। आणि म्हणून ज्यांनी टीका करायची त्यांनी जरा विचार करून टीका केली पाहिजे। आज खासदार साहेब फिरतात, काही अपक्ष उमेदवार मैदानामध्ये सांगतात की खूप गरीब आहे, लोक पैसे देऊन राहिले। सरळा मारुतीचे किती आहेत?
सलामार्थी हात वर, सलामती हात वर करा. तुमच्या गावातलं मंगळसूत्र कोणाचं आहे? शावकाराचं ना. शावकार लोकांना व्याजाने पैसे वाटणारा शावकार काय तमाशा करतात? हातामध्ये हार घेतात, स्वतःच लोकांच्या हातात देतात आणि टाका साहेबांना, टाका भाऊने, आणि बघा काय स्वागत चाललंय. पैसे आले ना आले एखाद्याच्या खात्यात, आपलेच पैसे द्यायचे आणि तुम्ही पैसे मिळून दिले म्हणून त्यातलं तुम्हाला देऊन टाकलं. अरे काय नटरंगी नार नोटंकी करतात, इतकं नाटक, इतक्या मोठ्या प्रमाणाचं. आणि एवढा शेतकऱ्यांचा पुळका आहे तर ज्या जग्गू डॉन माहिती किती शेतकऱ्यांना लुबाडलं, जेवढ्या शेतकऱ्याला 40 कोटींनी चुना लावला त्याच्या विरोधात आंदोलन कोणी केलं? 5 कोटीची मांडवरी करून घेतली, 5 कोटीची मांडवरी करून घेतली. जो गाड्या चिखलीचा ज्याला शेतकऱ्या 24 कोटींनी फसवलं त्याची कोर्टात जमानत कोण घेतली? वकीलपत्र कोणाचं आहे? शेतकरी नेत्यांच्या बायकोचं आहे. त्याला अटक करून म्हणून 7 कोटी त्याच्याकडून घेतले. मागच्या वेळेस खासदार साहेबांना शिव्या देण्यासाठी, मेकरच्या व्यासपीठावर चढासाठी 75 लाख ठरले, 35 दिले तर घेतले नाही, सन्मान न दिला. जेव्हा 75 हातात ठेवले तेव्हा भाषण चढायला वर. आज 15 लाख रुपये रोजाच्या बाया मजुरी चालू आहे, 30 लाख रुपये रोजाचा सोशल मीडिया चालू आहे, 5 लाख रुपये रोजाची रथ चालू आहे. हे एका गरीब शेतकऱ्याचं काम आहे? लावू शकतं एवढं? काय म्हणून मी सरकार तो हिलाता हो की नाही हिलाता? सरकार त्यातलं रताळ गाजरा वाटलं. अरे आम्ही लोक भांडतो, विधानसभेत मंत्री निर्णय घेतात, मंत्रिमंडळात ते जेव्हा निर्णय घेतात तेव्हा सगळीकडे मिळतं. आता तुम्ही जर सरकारचे रिमोट झाले तर मग तुम्ही निवडणूक कशाला लढता? आंदोलन केली सगळं भेटतं ना, मग खासदार कशाला व्हायचं? आंदोलन केल्यानं जेव्हा समुद्रात उडी घ्यायला गेला सोयाबीनचे भाव खाली, जेव्हा आत्महत्याचं नाटक केलं कापसाचे भाव खाली. काय बोललं ते मासवलं का बसतात? हरिचंद्र महाराजांचा कार्यक्रम चालू होता. ज्या माणसाकडे 4 वर्ष मंत्र्याचा दर्जा असलेला लाल दिवा होता, लाल दिवा, त्या 4 वर्षात लाल दिवाने काय केलं? एक सांगा की कोण्या शेतकऱ्याच्या पोराकरता एखादा टेक्सटाईल पार्क आणला, एखादा उद्योग आणला? वाचतात असे बोलले, हे म्हणे काय मंत्री संत्री हे लाल दिवा फिरता म्हणे, मी या लाल दिवाला काही समजत नाही, मी लाल दिवा घेऊन म्हणे गोदरी संडासला जातो. हे वाक्य आहे, माझ्याकडे व्हिडिओ आहे. अरे ज्या लाल दिव्याची गणिमा तुम्हाला माहित नाही, या लाल दिव्याच्या माध्यमातून लाखो लोकांना आपण न्याय देऊ शकतो हे माहित नाही, मग उद्या खासदार झाला काय म्हणसान? ते काय माझ्यासमोर खासदार? मी तर संसदेत फक्त हागायला जातो, संडासला जातो. या मानसिकतेच्या विचाराच्या वगैरे निवडून देणार आपण. आणि मी गॅरंटी सांगतो तुम्हाला, प्रत्येक वेळेस या ठिकाणी मी भाषणात सांगितलेलं आहे की कोणाचा नंबर कितवा, आपल्याला किती मतं पडतात. अरे 4 निवडणुका मी अपक्ष लढलो, आपण 40च्या पुढे जाऊ शकलो नाही एका विधानसभेला. एवढी 6 विधानसभा, हे शक्य तरी आहे का? आणि म्हणून मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की हे सगळे नौटंकी नाटक करून आणि हे सगळं जे करणारे हे सगळे त्या ठिकाणचे पत्रकार आहेत. पत्रकारांनी समाजाच्या समोर सगळ्या बाजू एक वेगळ्या पद्धतीने मांडायला पाहिजे, पण त्या मांडत नाही. आम्हाला सांगतात की गाडीला लोकांनी वर्गणी दिली, 99 नंबरची VIP किंमत किती आहे? 4 लाख. मग ते बी शेतकऱ्यांनी दिले का? मी माझ्या पोरीला भेटतच नाही, मला कधी माहितच नाही माझी पोरगी घरात आहे. 4 वेळा 10,000 ड्रेस बदल जायचा तर कोणाला भेटता? मग भेटत नाही घरी. आमचा शेतकरी फटका असतं, त्याची बंडी फाटकी, बनेन फाटकं, त्याच्या अंगाचा घामाचा खटकाचा वास येतो, आम्ही त्याला सुगंध समजतो.
पण एक एक ड्रेस 10-15 हजाराचा घालणारा आम्हाला सांगतं की आम्ही शेतकरी. आज फक्त याची स्टाईल सांगतो. काही घडलं आईला रडायला लावायचं, बापाला रडायला लावायचं, आमच्या पोराच्या जीवाला धोका आहे, आमच्या हल्ला होणार आहे. आता तुम्हाला हेही सांगतो की पुढे काय होणार आहे. आता हे यांची गाडीवर दगडफेक करून घेतील, हे नकली डोकं फोडून घेतील, हे एखादी गाडी जाऊन टाकतील आणि सांगतील की प्रतापराव झाली. हे नाटक बाकी आहे. आता हा शेवटचा फंडा आहे. याच्या पलीकडे आता काही फंडा शिल्लक राहिला नाही. आणि म्हणून रडायचे नाटक करायचे, लोळायचे नाटक करायचे, हे सगळे जे धंदे त्यांनी केले याला आता मला तरी खात्री की तुम्ही लोक बळी पडणार नाही. मागच्या करोनामध्ये तुम्हाला काय सांगितलं, इलेक्ट्रिकचं बिल भरायचं नाही. भरलं का नाही भरलं? सगळ्यांना भरलं. किती व्याजाचा दणका बसला? 1-1.5 वर्षाचे पैसे व्याजा सकट भरावे लागले. म्हणजे ज्या ज्या वेळेस घोषणा करतात त्या त्या वेळेस सगळा शेतकरी हा 100% मातीमध्ये गेल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून माझं त्यांच्या चोंबड्यांना सांगणं आहे, प्रतापरावच्या बद्दल भाषा जपून वापरायची. 12, 13, 15 वर्षाचे शेंगुळे काय बोलतात, अरे कालीची भाषा की बाई म्हणते दलाल, तुम्ही म्हणतात चोट्टे. अरे तुमच्या काय तुम्ही काय जेवण आता ते सांगा ना. खासदारकी लढायची ना. अरे पहिले आपल्या गावात सरपंच ग्रामपंचायत मध्ये तर निवडून या. हा माणूस 3 आमदार आहे, मंत्री आहे, 3चा खासदार आहे, त्यांची लायकी दाखवेल आहे. अरे एक निवडणूक लावून तुमची लायकी तर दाखवा. डायरेक्ट बोलायचे पहिले अपघात तर दाखवा आणि मग बोलायचा विषय करा. आणि म्हणून या सगळ्यांना मला सांगणे की बाबा नाटक बंद करा. आम्ही बी बाळासाहेबांचे सैनिक आहे. जे जे चपडेपणा करतील 27 तारखेनंतर मी आणि तुम्ही मला इतक्या ठिकाणी तडाखे देऊ की पुढच्या निवडणुकीमध्ये कधी नाव बी काढणार नाही. आणि तुम्हाला माझं सांगायचं की त्यांचं जे काही फेसबुकवर काही आलं उत्तर द्या. फोडून काढा, फाडून काढा सालांना. अजिबात लाड करायचे नाही. निवडणूक लढायची का सरळ सरळ लढा. मी काय करणार हे सांगा. त्यांच्या वाट्यात काय बोलले तुम्ही, हे नाव ठेवायचं, ते नाव ठेवायचं, तुमची अवकाश नाव ठेवायची. आणि म्हणून त्यांना माझं सांगणं आहे की जमीर जिंदाबाद, जमीर जिंदाबाद, कबीर जिंदाबाद, सुल्तान भी बन जाए तो दिल में फकीर जिंदाबाद, हौसले के तरकश में कोशिश को वो दिल जिंदाबाद, हार जाए चाहे जिंदगी में सब कुछ मगर फिर से जीतने की उम्मीद जिंदाबाद, फिर से जीतने की उम्मीद जिंदाबाद. आणि म्हणून मी आणखी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की प्रधानमंत्री यांनी सांगितलंय की मी प्रधानमंत्री देश आमचा चंद्रावर नेला, जगातली 5वी आर्थिक सत्ता स्थापन केली, घराघरापर्यंत विकास पोहोचवला, महिलांच्या डोळ्यातले आसू बंद केले, चुलीच्या ऐवजी गॅस पाठवला, महिलांची कुचनबारा व्हायची टॉयलेट करता 12,000 रुपये टॉयलेट करता पाठवले. आता एसटी आरती केली, 75 वर्ष लोकांना एसटी फ्री त्या ठिकाणी केली. शेतकऱ्यांच्या खिशात पगार जमा होऊन राहिले. डायरेक्ट डीबीटी मार्फत दलाल खतम, डायरेक्ट पैसा शेतकऱ्याकडे उडालेला आहे. एकनाथ शिंदे साहेब, अजितदादा फडणवीसजी यांनी देखील इतक्या लोकप्रिय योजना त्या ठिकाणी आल्या की त्याच्या माध्यमातून आज सगळ्या म्हणजे मी तर योजना मागल्या भाऊ आता तुमच्याकडे काही ठेवतो तुम्ही सांगा. खूप योजना त्यांनी आणल्या आमच्या करता. तरी त्याला काय होतं आपण विमा सुरक्षा कवच त्या ठिकाणी केलंय. अनेक अटल बिहारीच्या नावाने योजना काढल्या त्या आम्ही सांगत बसत नाही. एवढ्या योजना की त्याला 2 दिवस त्या ठिकाणी लागेल. पण जे काँग्रेसवाले बोलतात की संविधान खतरे में, संविधान खतरे में, याची निवडणूक आली की संविधान खतरे में असते. संविधान स्थापन झाल्यापासून 84 वेळेस 10 वर्ष आधी बदल, आता 106 वेळेस बदललं. यांनी 84 वेळा बदलला तेव्हा खतरे में नाही आलं. पण मोदीजींनी काय सांगितलं, आज आमच्या वेगवेगळ्या जाती धर्माचे वेगवेगळे ग्रंथ आहेत. कुराण आहे पवित्र, बायबल आहे, गीता आहे, रामायण आहे, भागवत आहे. हे सगळे आमच्या सगळ्यांचे धर्मग्रंथ जरी असले
तर मोदीजी एकच सांगतात, आमचे धर्मग्रंथ किती असले तर माझ्याकरता जो ग्रंथ आहे तो सर्वश्रेष्ठ संविधान आहे. संविधान सर्वात मोठा ग्रंथ ते मानतात आणि म्हणून चुकीच्या अफवा करू नका. आम्ही विकासावर मत मागणार आहे. आता मला सांगा, आम्ही 400 पार जायचे आम्ही सांगतोय जाणार, त्याच्या चुकून एखादा अपक्ष गेलं काय करणार, काय देवा लागणार आहे. 45 काँग्रेसवाले होते, काय करू शकले नाही. कोणता चेहरा यांच्या समोर की जो देश सांभाळा, सांगा चेहरा कोण आहे. आणि ही निवडणूक देशाची आहे. हे गावातलं काम, रस्त्याचं काम सगळं सोडून द्या. आम्हाला आमचा देश घडवायचा आहे. आम्हाला सुरक्षा पाहिजे, आमच्या देशात सुरक्षा पाहिजे. राष्ट्रभक्त आम्ही लोक आहोत, स्वाभिमानी आहोत. ज्या राष्ट्रभक्तीकरता संभाजीराजांनी बलिदान केलं, शिवरायांनी बलिदान केलं, अनेक थोर महात्मांनी बलिदान केलं, या राष्ट्रभक्त देशाचे आम्ही सैनिक आहोत. आणि आम्हाला पाहिजे तो आमचा देश सुरक्षित पाहिजे. आणि म्हणून मतदान कोणाला करायचं आहे, देशाला मतदान करायचंय. तुमचा थेट मत कुठं जाणार, तुमचा थेट मत देशाला जाणार. आणि म्हणून आपण सगळ्या लोकांनी 26 तारखेला खासदार प्रतापराव जाधव महायुतीचे उमेदवार यांच्या समोरचं धनुष्य बटन दाबायचं आणि त्यांना विजयी करायचं, एवढं आव्हान आपल्याला करतो. मोदीजींनी काय सांगितलं, देश की गॅरंटी नरेंद्र मोदी, महाराष्ट्राची गॅरंटी 2 उपमुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे. बुलढाण्याची गॅरंटी कोणाची, देशची गॅरंटी मोदीची, राज्याची गॅरंटी शिंदे साहेबची आणि बुलढाण्याची गॅरंटी तुमच्या आमदाराची. सगळ्या कामाची जबाबदारी मी, काय पण झालं तर मी जबाबदार. पण पुढ्या 6 विधानसभेत आपली विधानसभा सगळ्यात पुढे असली पाहिजे, ही शिवरायांची शपथ तुम्हाला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.